नमस्कार, होमफूड मराठी या चॅनलवरती आपले स्वागत आहे. आज आपण गोकुळ अष्टमी निमित्त छान मस्त असा गोविंद लाडू बनवलेला आहे, साध्या आणि सोप्या पद्धतीने. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी आपण जे साहित्य घेतले ते पाहूया. सुरुवातीला बघा, मी 1 वाटी दगडी पोहे घेतलेले आहे, 1 वाटी मी चणे घेतलेले आहे म्हणजे फुटाणे, 1 वाटी शेंगदाणे घेतलेले आहे, 1 वाटी किसलेलं खोबरं घेतलेलं आहे. त्यानंतर बघा 20 ते 25 काजू घेतलेले आहे आणि 3 ते 4 त्यामध्ये विलायची घालून घेतलेली आहे. त्यानंतर 2 वाटी गूळ घेतलेला आहे, 3 ते 4 चम्मच मी तूप घेतलेला आहे. आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. बघा, सुरुवातीला कढई घेतली आहे, कढईमध्ये मी 1 चम्मच तूप घालून घेतलेला आहे. त्यानंतर बघा 1 वाटी पोहे घेतलेले, पोहे छान मस्त आपल्याला कुरकुरीत होईपर्यंत छान भाजून घ्यायचे आहेत. बघा, अशा पद्धतीने आपल्याला पोहे छान मस्त असं कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे. बघा, छान मस्त पोहे जे कुरकुरीत होईपर्यंत आपले भाजून झालेले आहेत. त्यानंतर हे पोहे आपण एका डिशमध्ये काढून घेऊया. त्यानंतर बघा, खोबरा किस टाकलेला आहे, म्हणजे खोबरं किसून घेतलेलं आहे ते, आणि त्यामध्ये थोडंसं तूप घालायचं आणि ते सुद्धा छान मस्त कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. बघा, थोडंसं तांबूस रंगावरती मी भाजून घेतलेलं आहे, ते सुद्धा आपण एका डिशमध्ये काढून घेऊया. त्यानंतर बघा, फुटाणे घेतलेले, फुटाणे सुद्धा मस्त आपल्याला भाजायचे आहेत थोडे. सुरुवातीला फुटाणे सुद्धा भाजलेले असतात, पण थोडेसे आपण तुपामध्ये भाजले तर जे लाडू आहेत ते चवीला खूप छान तयार होतात. बघा, अशा पद्धतीने फुटाणे सुद्धा आपण भाजून घेऊया. बघा, फुटाणे भाजून झालेले आहेत. त्यानंतर बघा, शेंगदाणे घेतलेले आहे, 1 वाटी शेंगदाणे सुद्धा मस्त असं आपल्याला छान भाजून घ्यायचे आहेत मंद आचेवरती. बघा, शेंगदाणे सुद्धा मंद आचेवरती छान भाजून झालेले आहेत, ते सुद्धा आपण आता काढून घेऊया. त्यानंतर बघा, ड्रायफ्रूट घेतले, ड्रायफ्रूट आवडीप्रमाणे तुम्ही कोणतेही घेऊ शकता, ते सुद्धा आपण आता थोडंसं तूप घालूया आणि छान कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेऊया. बघा, ड्रायफ्रूट छान भाजून झालेले आहेत, ते सुद्धा आपण आता काढून घेऊया. बघा, झटपट होणारे लाडू आहेत हे, कधीही तुम्ही बनवून मुलांना खाऊ घालू शकता. त्यानंतर बघा, हे संपूर्ण साहित्य थोडं थंड झालेलं आहे. थोडंसं कोमट असताना आपण हे जे साहित्य घेतलेलं आहे ते आपण आता मिक्सरच्या पॉटमध्ये घालून घेऊया आणि बारीक करून घेऊया. बघा, कमी तुपामध्ये मस्त असे हे लाडू, पौष्टिक असे लाडू तयार होतात. तुम्ही मुलांना खाण्यासाठी किंवा तुम्ही नेहमी बनवून ठेवू शकता. बघा, त्यानंतर बघा, अर्धा गूळ घेतलेला आहे, हा गूळ आपण अर्धा गूळ यामध्ये घालून घेऊया आणि मिक्सरच्या पॉटमध्ये फिरून घेऊया. बघा, अशा पद्धतीचं मस्त बारीक करून घेतलेलं आहे. बघा, एका मोठ्या भांड्यामध्ये आपण हे काढून घेऊया. त्यानंतर राहिलेलं मिश्रण ते सुद्धा आपण घालून घेऊया आणि ते सुद्धा आता बारीक करून घेऊया. बघा, जो राहिलेला गूळ आहे तो सुद्धा यामध्ये मी घालून घेत आहे आणि यामध्ये वरून 1 ते 2 चम्मच सुद्धा तूप मी आता घालून घेतलेलं आहे आणि ते सुद्धा आपण आता अशा पद्धतीने बघा मिक्स करून घेतलेलं आहे. बघा, अशा पद्धतीने संपूर्ण साहित्य व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. बघा, हाताने व्यवस्थित आपण आता गूळ कमी जास्त कुठं प्रमाण व्हावं नाही म्हणून हाताने व्यवस्थित आपल्याला चोळून व्यवस्थित हे मिश्रण करून घ्यायचं. बघा, मस्त हाताने त्याचा मस्त छान असा गोळा होतो. बघा, पाहू शकता तुम्ही. आणि जर व्यवस्थित जर बाइंडिंग येत नसेल तर 1-2 चम्मच तुम्ही तूप यामध्ये गरम करून घालू शकता. बघा, अशा पद्धतीने बघा मस्त असा हा लाडू तयार होतो. तुम्हाला जर ही लाडूची रेसिपी जर आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटद्वारे नक्की कळवा की बघा, आता रेसिपी जी आहे बघा मस्त साधी आणि सोपी आहे. या जन्माष्टमीला नक्की तुम्ही ट्राय करून बघा. खूप छान लाडू चवीला सुद्धा होतात आणि कमी तुपामध्ये आपण बनवू शकतो. चला तर आपण आता डिशमध्ये घेऊया. पाहू शकता तुम्ही लाडू, किती मस्त असे लाडू, कोणतेही आपल्याला मेहनत न घेता हे लाडू तयार होतात. संपूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद. लगेच भेटूया नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय.